अकोला के अकोट तहसील में लगातार बारिश के कारण संतरे की फसल बर्बाद होने के कगार पर है। बारिश के कारण संतरे के फलों पर फंगस का प्रकोप बढ़ने से संतरे सड़ रहे हैं। किसानों की मांग है कि इसका पंचनामा किया जाए और किसानों को सहायता दी जाए। अकोला के अकोट तहसील में लगातार बारिश के कारण संतरे की फसल को काफी नुकसान हुआ है। बारिश के कारण संतरे के फल नीचे गिर रहे हैं। बारिश के कारण आंबिया बहार के फलों पर फफूंद का संक्रमण बढ़ने से फल सड़ रहे हैं। अकोट तहसील के आसपास के क्षेत्रों में संतरा उत्पादकों को भारी नुकसान हो रहा है। अकोट तहसील के बोर्डी गांव में भी यही परिस्थिति है। यहाँ के संतरा उत्पादक किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। किसानों की मांग है कि इस नुकसान को तत्काल संज्ञान में लेकर तुरंत पंचनामा करे और किसानों को सहायता दी जाए। एकर संत्र्याचा बगीचा आहे। या बगीच्यामध्ये गळण भरपूर होत आहे। संत्र्याचे फवारे खत पाणी काढून सगळे शेतकरी मी तरस झालो। आता माझ्याकडे काहीच नाही। हे याचं पंचनामे त्वरित करावे हे आमची विनंती आणि आम्हाला याच्यापासून काहीतरी हे भेटायला पाहिजे परतफेड। हेच आमची कास्तकाराची मागणी आहे। याच्याशिवाय माझ्याकडे दुसरं काहीच नाही। माझी 2 एकर बाग असून यावर्षी आंबिया बहार चांगल्या प्रमाणात आला होता, पण या सततच्या पावसामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्व बागेत 100% नुकसान आहे। आता झाडावर फळच शिल्लक राहिलेले नाही आहेत। पूर्ण माल खाली गळलेला आहे आणि याच्यावर काहीतरी शासनाने उपाययोजना करून त्वरित पंचनामे करावे ही विनंती आहे। वर्षीचे सतत जुलै महिन्यापासून जो सततचा पाऊस आणि मुसळधार पाऊस आमच्या बोर्डी शिवारात आणि अकोट तालुक्यामध्ये होत आहे, त्यामुळे बहुसंख्य लागवड संत्रा बागायतची आहे आणि ह्या सततच्या पावसामुळे आलेला आंबिया बहार आमचा भरपूर प्रमाणात गळत आहे। तरी याच्या संदर्भात आम्ही माननीय एसडीओ साहेब, तहसीलदार, कलेक्टर आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिलेले आहे। याची गळ किती आम्ही याची उपाययोजना केली तरी थांबत नाही। पण आजपर्यंत आमच्या संत्रा बगीच्यामध्ये कृषी अधिकारी का एक तलाठी पण आलेला नाही आणि कोणत्याही प्रकारचा पंचनामा झालेला नाही। आणि ह्या नुकसान भरपाईची आम्हाला प्रत्येकी 50,000 रुपये हेक्टरी आवश्यक आहे। कारण की हा तोंडात आलेला घास आमच्यातून हिरावण्याचा हा प्रकार आहे